नमस्कार, मी समृद्धी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज दिवसभरातली सगळ्यात महत्त्वाची घडामोड होती ती म्हणजे नसरापूर प्रकरणामधल्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र त्यानंतर सुद्धा अशाच पद्धतीची एक क्राईमची बातमी ज्यावरती संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय. ती बातमी आहे अर्थातच केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची. आज या प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींची म्हणजे सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांची सुद्धा पोलीस कोठडी जी आहे 7 दिवसांची ती संपणार होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांना न्यायालयाच्या समोर हजर केलं गेलं. दोन्ही बाजूने युक्तिवाद केला गेला आणि त्यानंतर या दोन्ही आरोपींना 3 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र आजच्या युक्तिवादात काय झालं हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आजचा युक्तिवाद खूप इंटरेस्टिंग होता असं म्हणावं लागेल. खूप वेगवेगळे अजब-अजब दावे आजच्या सगळ्या युक्तिवादामध्ये झालेले आहेत. त्यामुळे आजच्या युक्तिवादात दोन्ही बाजूच्या वकिलांनी नेमके काय-काय दावे केलेत, काय आर्ग्युमेंट केलं, हिअरिंगमध्ये काय-काय झालंय हेच जाणून घेणार आहोत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या प्रकरणामध्ये सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही अटक केल्याच्या नंतर ते 7 दिवस जवळपास पोलिसांच्या कोठडीमध्ये होते आणि 7 दिवसात पोलिसांनी या दोघांकडून सुद्धा कसून चौकशी केलेली आहे. जी काही चौकशी पोलिसांना करणं शक्य होतं किंवा आपण पाहिलंय की सियाचं तर या सगळ्यामध्ये अक्षरशः तिला रिक्रिएशनसाठी वगैरे नेलेलं होतं. 3 तास तिचं रिक्रिएशन करण्यात आलेलं होतं लोहगडावरती नेऊन. हे सगळं काही झालेलं आहे. पण जेव्हा या आरोपींना आज पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केलं गेलं आणि पोलिसांनी सिया गोयलची आणखी एकदा पोलीस कोठडी मागितली, चेतन चौधरीची कोठडी मागितली. त्यानंतर मात्र दोघांच्याही वकिलांकडून पोलीस कोठडीची गरज नाहीये असं म्हणत न्यायालयीन कोठडी दिली जावी ही मागणी केलेली होती आणि त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा आणि अजब दावा असा झाला, की केवळ या प्रकरणामध्ये केतनचे आई-वडील असं म्हणतायत, की या सगळ्यामध्ये हत्या झालेली आहे. केतन पाय घसरून पडला नाही, तर त्याला ढकलून दिलेलं आहे. केवळ आई-वडील म्हणतात म्हणून हे सत्य ठरत नाही, ही हत्या ठरत नाही. कदाचित केतन पाय घसरूनच पडला असेल, पण ठरवून या सगळ्याला हत्येचा अँगल दिला जातोय, असं सुद्धा कोर्टामध्ये वकिलांच्या युक्तिवादातून म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचे वकील काय-काय म्हटलेत हे आपण सुरुवातीला पाहणार आहोत. अगदी थोडक्यात समजून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तपास अधिकारी काय म्हटलेत हे सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात. जे या सगळ्यामध्ये तपासी अंमलदार आहेत त्यांचं नेमकं काय-काय म्हणणं आहे. 8 दिवसात त्यांनी कशा पद्धतीनं तपास केलाय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये या दोन्ही आरोपींनी मिळून कट रचलेला होता आणि कट रचून हे सगळं हत्याकांड झालं. हे आतापर्यंत पोलिसांच्या तपासामधून निष्पन्न झालेलं आहे. गुन्हा कसा करायचा, कधी करायचा या सगळ्याचा सराव झालेला होता. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं सियाला पोलिसांनी रिक्रिएशनसाठी नेलेलं होतं लोहगडावरती, तसंच आता चेतनला सुद्धा न्यायचं आहे आणि त्यासाठी म्हणून कोठडीमध्ये वाढ करावी असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस केतन आणि सिया हे दोघे सुद्धा प्री वेडिंग शूटसाठी जाणार होते, त्यावेळेस केतनचा पासपोर्ट जो आहे तो सियानं काढून घेतलेला होता. काढून घेतलेला तो पासपोर्ट तिनं आत्तापर्यंत कुठे ठेवलाय, याविषयीची कुठलीही माहिती आत्तापर्यंतच्या तपासातून समोरच आलेली नाहीये. म्हणजे तो पासपोर्ट तिने ठेवलाय की तो काय नष्ट केलेला आहे, काय केलंय त्या पासपोर्टचं हे आत्तापर्यंत पोलिसांना ठाऊकच नाहीये. त्यामुळे तो पासपोर्ट कुठे आहे हे सुद्धा पोलिसांना शोधायचं आहे. दुसऱ्या बाजूला चेतन चौधरीनं हत्येच्या वेळेस, खुनाच्या वेळेस जे कपडे घातलेले होते, ते कपडे सुद्धा त्याचे सापडलेले नाहीयेत. ते कपडे सुद्धा रिकव्हर करायचे आहेत असं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर लोहगडावरती जाऊन सियानं 14 तारखेला जेव्हा ती गेलेली होती, त्यावेळेस तिनं रेकी केलेली होती. मग ही रेकी करताना या सगळ्यामध्ये ही आयडिया नेमकी कुणाची होती आणि या सगळ्या कटात आणखीन कोणी सहभागी होतं का? तिला तिथे जाऊन रेकी करावीशी का वाटली? या सगळ्याचा सुद्धा तपास घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर सियाचा मोबाईल हा पोलिसांना आधी मिळालेला होता. केतनचा मोबाईल हा थोडा उशिरा मिळाला. त्यामुळे त्याच्या मोबाईलमधून पण जो काही डेटा कलेक्ट करणं गरजेचं आहे, तो सुद्धा डेटा अजून कलेक्ट करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे आणखी जास्त पोलीस कोठडी मिळावी, असं तपास अधिकाऱ्यांनी म्हटलं. या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर या दोघांनी मिळून बरीचशी माहिती जी आहे ती लपवलेली आहे, असं सरकारी वकिलांचं सुद्धा आणि तपास अधिकाऱ्यांचं सुद्धा म्हणणं आहे. त्यामुळेच अर्थात पोलीस कोठडी जास्त द्यावी वगैरे असं सगळं आर्ग्युमेंट हे तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं. त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत काय काय तपास केला 7 दिवसांमध्ये हे सगळं सुद्धा न्यायालयाच्या समोर ऑन रेकॉर्ड मांडलं गेलं. आता दुसरीकडे सरकारी वकील काय म्हटलेत. सरकारी वकिलांचं सुद्धा कोर्ट आणि स्टेटमेंट या सगळ्यात खूप जास्त महत्त्वाचं असतं. रिक्रिएशन झालेलं आहे, पण हे रिक्रिएशन फक्त सियाला घेऊन झालं. या रिक्रिएशनच्या वेळेस त्या ठिकाणी चेतन चौधरी नव्हता. त्यामुळे त्या दिवशी फक्त सियाची बाजू समजून घेतली गेली. सियानं चेतनच्या विषयी त्यावेळेस काय काय घडलंय, हे काय सांगितलंय हे पोलिसांनी एका बाजूला ठेवलंय. आता चेतनला
घेऊन वेगळं एक रिक्रिएशन करायचं आहे. त्यानंतर कदाचित या दोघांना घेऊन एकत्र पण एखादं रिक्रिएशन केलं जाईल. असंही म्हटलं जातंय. कारण आपण अनेकदा बघतो, की जेव्हा अशा पद्धतीच्या केसेस असतात आणि मल्टिपल आरोपी संशयित एखाद्या केसमध्ये असतात, तेव्हा अनेकदा या आरोपींची स्वतंत्र चौकशी केली जाते, जशी या दोघांचीही झाली आहे. स्वतंत्र चौकशीमध्ये या दोघांनीही वेगवेगळे दावे केलेले आहेत. सिया म्हणते, की चेतन सूत्रधार आहे. चेतन म्हणतो, की सिया सूत्रधार आहे. त्यामुळे हे दोघे एकमेकांच्या विरोधात आर्ग्युमेंट करताना किंवा त्यांचे जबाब देताना, पोलिसांना माहिती देताना पाहायला मिळतात. पण या व्यतिरिक्त जेव्हा हे आरोपी दोन्ही एकमेकांच्या समोर बसून आमने-सामने चौकशी केली जाते, त्यावेळेस मात्र त्यांचे स्टेटमेंट काहीसे वेगळे असतात. असं प्रत्येकच केसमध्ये होत असतं. त्यामुळे याही प्रकरणामध्ये सियाला सगळं काही त्या दिवशीचं विचारण्यात आलं, की चेतन कुठे उभा होता? चेतन कुठल्या रोडनी आला? तुम्ही कुठल्या रोडनी वरती गेलेला होतात? त्यानंतर चेतन खाली कसा उतरला? ज्यावेळेस केतनला धक्का दिलेला होता, त्यावेळेस चेतन कुठे उभा होता? धक्का तू दिलास की चेतनने दिला? हे सगळं सुद्धा सियाला विचारलं गेलं आणि सियानं जे काही त्या दिवशी सांगितलं, हे ऑन रेकॉर्ड पोलिसांनी नोंद करून ठेवलेलं आहे. आता दुसरीकडे तशाच पद्धतीनं सेम टू सेम चेतनच्या अँगलनी त्याचं सुद्धा रिक्रिएशन केलं जाईल आणि मग तो रिक्रिएशनच्या दरम्यान काय-काय सांगतोय, तो कुठे उभा होता, सिया कुठे उभी होती, कुणी नेमका धक्का दिला, धक्का देण्याच्या आधी काही घडलेलं होतं का? असंही म्हटलं जात आहे, की धक्का देण्याच्या आधी दोघांपैकी एकाने कुणीतरी केतनच्या डोक्यात मारलेलं होतं. तर हे सगळं खरं आहे का? हे सगळं सुद्धा विचारलं जाईल आणि मग या दोघांनी जे काही सांगितलंय हे एकमेकांशी मिळतं-जुळतं आहे का? जर त्यात विसंगती असेल तर नक्कीच यांच्यापैकी कुणीतरी खोटं बोलतंय, हे सुद्धा सिद्ध होईल. त्यामुळे चेतनच्या दृष्टिकोनातून त्याच्या अँगलनी सुद्धा एक रिक्रिएशन करायचंय आणि त्यासाठी पोलीस कोठडी वाढवून मिळावी, असं सुद्धा सरकारी वकील म्हटलेत. आता या सगळ्यामध्ये आधी जर आपण पाहिलं तर हा कट नेमका कुठे रचला? रेकी करायचं प्लॅनिंग कसं झालं? कुठे झालं होतं? त्याचबरोबर हत्या करायच्या आधी या दोघांनी सुद्धा कुठेतरी याचा सराव केलाय, असं पोलिसांच्या चौकशीमध्ये, तपासामध्ये निष्पन्न झालं. त्यात कितपत तथ्य आहे? खरेच हे दोघे त्या ठिकाणी गेले होते का? गेले होते तर तिथं जाऊन त्यांनी नेमकं काय-काय केलं? हे सुद्धा पोलिसांना या सगळ्यामध्ये आणखी जास्त तपासाच्या या सगळ्या गोष्टी असणार आहेत. त्याचबरोबर घटनास्थळावरती जसं मी आधीही सांगितलं, की चेतनचे काही कपडे आहेत जे अजूनही पोलिसांना सापडलेले नाहीयेत. कोणत्याही केसमध्ये क्राईमची जी एखादी केस असते, एखादा गुन्हा असतो, या गुन्ह्यामध्ये गुन्हेगाराने किंवा संशयित आरोपीने त्या दिवशी त्या ठिकाणी नेमकं काय घातलेले होते कपडे, हे कपडे सुद्धा एव्हिडन्स म्हणून खूप महत्त्वाचे असतात. ते सुद्धा पोलिसांनी जप्त करणं गरजेचं असतं, जे अजून या प्रकरणामध्ये चेतन चौधरीच्या बाबतीत झालेलं नाहीये. आता दुसरीकडे आणखी जर आपण पाहायला गेलो, तर या सगळ्यामध्ये सियाच्या वकिलांनी सियाची बाजू मांडलेली आहे. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर सियाचे वकील म्हणून आशुतोष श्रीवास्तव नावाचे एक वकील आहेत, जे हायकोर्टचे वकील आहेत आणि त्यांनी या सगळ्यामध्ये दावा केलेला होता, की ते सियाचे वकील आहेत किंवा सियाच्या कुटुंबानं त्यांच्याशी संपर्क साधलाय. मात्र तसं काहीही नाहीये. आज सिया गोयल हिनं स्वतःच सांगितलं, की माझे वकील केवळ ॲडव्होकेट विपुल दुशिंग नावाचे जे पुण्यातले वकील आहेत, तेच केवळ माझं वकीलपत्र त्यांनी घेतलेलं आहे आणि तेच माझी बाजू मांडतायत. यामध्ये श्रीवास्तव वकिलांचा कुठलाही संबंध नाहीये, असं सगळ्यात पहिल्यांदा क्लिअर केलं गेलं आणि त्यानंतर विपुल दुशिंग यांनी बाजू मांडली आहे. आता त्यांनी असं म्हटलंय या सगळ्यामध्ये, त्यांनी आधीच्या काही 1-2 केसेसचा रेफरन्स वगैरे दिलेला आहे आणि त्या बेसिसवरती त्यांनी त्यांचं जे काही आजचा युक्तिवाद होता, तो मांडलेला आहे. आता यामध्ये जर आपण पाहिलं, तर भारतात जेव्हा नॉन बेलेबल ऑफेन्स असतो, त्यामध्ये अटक व्हायला नको असं कधीही केलेलं चालत नाही. त्यामुळे आता या जर प्रकरणामध्ये आपण पाहिलं, तर ग्राउंड ऑफ अरेस्ट म्हणजे अरेस्ट का केलेली आहे आणि रिझन्स ऑफ अरेस्ट अटक का केलेली आहे? म्हणजे आपण जर पाहिलं तर अटकेची कारणं काय आहेत? कुठल्या बेसिसवरती अटक केली आणि अटक होण्याचं मूळ कारण काय होतं? हे सगळं सुद्धा अगदी विस्तृतपणे पोलिसांनी मांडावं लागतं. जे काही मांडलेलं आहे त्यामध्ये सियाच्या वकिलांचं असं म्हणणं आहे, की अटकेच्या कारणांमध्ये जी काही कारणं दिलेली आहेत, ही काही कारणं ही रिपिटेटिव्ह आहेत. त्याचबरोबर ग्राउंड ऑफ अरेस्ट हे पर्सनलाइज्ड डॉक्युमेंट असतं. चेतनच्या अटकेतील 3 कारणं अगदी तशीच्या तशीच दिलेली आहेत. म्हणजे कारणं रिपीट होतात. नवीन कारणं नाहीयेत तपास अधिकाऱ्यांकडे आणि सरकारी वकिलांकडे. पुन्हा-पुन्हा जुन्याच कारणांवरती पोलीस कोठडीची मागणी ही जी काही आहे ती केली जाते. आता त्यामध्ये जर आणखीन एक पाहायला गेलो आपण, तर पोलिसांनी जी काही रिमांड कॉपी प्रस्तुत केली होती किंवा जे पोलिसांनी या सगळ्यामध्ये कारणं दिली, ती कारणं म्हणजे
सगळी कारणं ही एकसारखीच आहेत. केवळ एकच कारणाचे वेगवेगळे 4 भाग करून पोलीस वेगवेगळ्या शब्दांमध्ये सांगायचा प्रयत्न करतायत वगैरे, असं म्हणत पोलिसांवरती आरोपही केले गेलेले आहेत आणि पोलिसांना या सगळ्या पोलीस कोठडीची गरज नाही, असं सुद्धा म्हणण्यात आलंय. आता दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा आरोप या सगळ्यामध्ये असा केला गेलाय, की कोर्टात काय घडतंय किंवा पोलिसांच्या पोलीस कोठडीमध्ये नेमकं काय घडतंय, तपासात काय-काय घडतंय, याविषयीची मोठ्या प्रमाणात माहिती ही बाहेर जातीये, माध्यमांपर्यंत जातीये. जी माहिती माध्यमांपर्यंत जायला नको, मीडिया ट्रायल सुरू आहे, असा एक शब्द सुद्धा वापरला गेलाय. म्हणजेच काय तर यांचे जे अशील आहेत, म्हणजे सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांच्याही विरोधात मीडिया ट्रायल चालवली जातीये. अशा पद्धतीचा एक दावा त्यांनी केला. त्यामुळे या मीडिया ट्रायल्स तात्काळ थांबवल्या गेल्या पाहिजेत. त्यांना जे काही एक आरोपी म्हणून पोर्ट्रे केलं जातंय, हे सगळं थांबवलं पाहिजे, असं सिया गोयलच्या वकिलांचं म्हणणं आहे. आता यामध्ये चेतन चौधरीचे दुसरे वकील आहेत, राम शहाणे असं त्यांचं नाव आहे. त्यांनी सुद्धा चेतनची बाजू या सगळ्यात मांडली आहे. तर आता त्यांचं असं म्हणणं आहे मुळात, की या सगळ्यामध्ये चेतनचं नाव हे एफ-आय-आर कॉपीमध्ये केवळ 2दा आलेलं आहे. तेही एकदा या उद्देशाने आलंय, की सियाच्या तोंडी कायम चेतनचं नाव असायचं आणि दुसरीकडे अगदी शेवटला आलेलं आहे, की सियानं चेतनसोबत मिळून कट रचला. पण इन जनरलीच चेतननं या सगळ्या कटामध्ये काय-काय भूमिका बजावलेली होती वगैरे, या अनुषंगानं फिर्यादीमध्ये त्याचं नावच नाहीये. मग जाणून-बुजून त्याला या सगळ्यामध्ये गोवलं जातंय, असं त्याच्या वकिलांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर जे काही जप्त करायचंय, कपडे वगैरे जप्त करायचे तसं म्हटलं जातंय, तर हे त्या 7 दिवसांमध्ये सुद्धा जप्त करता आलं असतं. गाडी वगैरे जप्त केलेली आहे. गाडी इव्हन स्वतः त्यांनीच आणून दिलेली आहे. आरोपीच्या बाजूच्यांनीच गाडी वगैरे पोलिसांकडे जमा केली. मग त्याच वेळेस आम्ही कपडेही जमा केले असते. त्यासाठी वेगळी पोलीस कोठडी मागण्याची गरज नव्हती, असंही या चेतनच्या वकिलांचं म्हणणं आहे. आता या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर सियाच्या बरोबर जे रिक्रिएशन करायचं होतं कोर्टात लोहगडावरती जाऊन, ते लोहगडावरचं रिक्रिएशन झालं. मग त्याच वेळेस चेतनलाही सोबत का नाही नेलं? त्याच वेळेस चेतनचंही रिक्रिएशन का नाही केलं? किंवा जर वेगवेगळं रिक्रिएशन करायचं होतं, तर या 7 दिवसांमध्ये 1 दिवस सियाचं आणि दुसऱ्या दिवशी चेतनचं असंही होऊ शकत होतं. मग जाणून-बुजून पोलिसांनी हे रिक्रिएशन न करता पोलीस कोठडी मागण्यासाठी म्हणून आत्तापर्यंत पोलीस थांबले का? असं म्हणत पोलिसांवरती सुद्धा कुठेतरी आरोप करण्याचा प्रयत्न या सगळ्यामध्ये झालेला आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत जर आपण पाहिलं, तर पोलिसांनी असं म्हटलेलं आहे, की सराव केला होता किंवा घटनास्थळी जाऊन आणखीन काही पंचनामा वगैरे करायचा आहे, असं वगैरे पोलीस म्हणतायत किंवा त्या बाबतीतली माहिती गोळा करायची आहे. तर मग 7 दिवसांमध्येच ही माहिती का गोळा केली नाही? असाही एक प्रश्न जो आहे, तो या ठिकाणी सरकारी वकिलांना विचारण्यात आलेला आहे किंवा तपास अधिकाऱ्यांना विचारण्यात आलाय, चेतनच्या वकिलांकडून. या बाबतीत जर आणखीन आपण थोडंसं समजून घ्यायला गेलो युक्तिवादाच्या बाबतीत, तर यामध्ये असं म्हटलं जातंय, की आम्हाला जे काही कळतंय हे सर्व मीडियाकडून म्हणजेच माध्यमांकडून कळतंय. याचाच अर्थ काय, की माध्यमांना खूप जास्त माहिती या प्रकरणामधली जाते. पुन्हा एकदा जसं सियाचे वकील म्हणतात, की मीडिया ट्रायल्स आमच्या अशिलांच्या विरोधात चालवल्या जातात. जाणून-बुजून त्यांना ते आरोपीच आहेत की काय अशा पद्धतीने पोर्ट्रे केलं जातंय मीडियाच्या माध्यमातून, माध्यमांच्या माध्यमातून आणि तसं होता कामा नये, असं कुठेतरी याही वकिलांना वाटतंय. आता यामध्ये सरकारी वकील काय म्हटलेत हे समजून घ्यात. सरकारी वकिलांचं असं म्हणणं आहे, की सिया आणि चेतन हे दोघे मित्र होते हे आधीच सिद्ध झालंय. त्याचबरोबर जे काही घटनेच्या दिवशीचं सीसीटीव्ही आहे, या सीसीटीव्हीमध्ये सुद्धा हे दोघे एकमेकांशी थोडंफार काहीतरी बोलताना किंवा सांकेतिक भाषेत एकमेकांना इशारे करताना दिसून येतात. दुसरीकडे या प्रकरणामध्ये त्यांनी हत्येचा कट रचला होता. 14ला आधीच त्यांनी एकदा अटेम्प्टही केलेला होता. असं म्हटलं जातंय तर हा सगळा कट त्यांनी नेमका कुठे रचला याविषयीची आणखी माहिती घ्यायची आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस चेतननं लोहगडावरती जाताना तिकीट काढलेलं नव्हतं, तर त्याचबरोबर तो जाताना या कामगाराचा मोबाईल घेऊन गेला होता, जो कामगार त्याच्या दुकानामध्ये कामाला आहे. तर त्यानं हे का केलं? त्याने मुळात तिकीट का नाही काढलं? किंवा कामगाराचा मोबाईल तो का घेऊन गेला? स्वतःचा मोबाईल घरी का ठेवला? या सगळ्यावरती आणखी जास्त तपास करायचा आहे किंवा याच जर गोष्टी आपण निदर्शनास घेतल्या किंवा ऑब्झर्वेशनमध्ये जर आपण घेतल्या, तर असं निष्पन्न होतंय की कट रचायचा होता. फुल प्रूफ प्लॅनिंग करून हे सगळं केलेलं होतं. त्यामुळे हा सगळा कटाचा भाग आहे. हे तर आता सिद्ध होतच आहे. त्याचबरोबर आणखीन रिक्रिएशन वगैरे करायचं आहे, दोघांना एकत्र घेऊन असेल किंवा स्वतंत्रपणे असेल, तर त्यासाठी आणखीन पोलीस कोठडी द्यावी वगैरे. अशा पद्धतीचे सगळे सरकारी वकिलांनी यामध्ये सुनावणीच्या दरम्यान युक्तिवाद केलेला आहे. या सगळ्याच्या नंतर जर जसं मी अगदी सुरुवातीला म्हटलं होतं, की वकिलांकडून, आरोपीच्या वकिलांकडून असं म्हटलं गेलंय, की कदाचित केतन त्या ठिकाणी केवळ पाय घसरून पडलेला असू शकतो. कारण मुळात या प्रकरणाला कुणीही प्रत्यक्षदर्शी नाहीयेत.
तर जर एखाद्या प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शी नाहीत आणि केवळ जर तो पाय घसरून पडलेला असेल, तर केवळ या सगळ्यामध्ये केतनचे आई-वडील, त्याचे कुटुंबीय असं म्हणतायत, की आमच्या मुलाचा खून झाला, आमच्या मुलाला ढकलून दिलं. केवळ या बेसिसवरती खून झाला असं आपण धरून चालायचं का? केवळ यामध्ये पीडिताचे वडील किंवा जे मयत या सगळ्यामध्ये झालेले आहेत, त्यांचं कुटुंब केवळ म्हणतंय हत्या झाली म्हणून आपण हत्या समजायचं का? हा कदाचित अपघातही असू शकतो, ही दुर्घटनाही असू शकते. अशा पद्धतीचं एक आर्ग्युमेंट करण्यात आलेलं आहे. केवळ या सगळ्यामध्ये पीडितांचे आई-वडील म्हणतायत, की हत्या झाली म्हणून आपण हे कबूल करायचं, की हत्या झाली किंवा आपण या स्टेटमेंटवर विश्वास ठेवायचा, की हत्या झाली आहे. असं कुठेही हे कायद्याच्या चौकटीत वगैरे बसत नाहीये, असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत काय तर या सगळ्या सर्कमस्टन्सेस वरती दोन्ही बाजूंनी आज युक्तिवाद झाला आणि या सगळ्या युक्तिवादाच्या नंतर आज 3 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी म्हणजे दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्याच्या नंतर कोर्टाने या सगळ्यामध्ये 3 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली. आता इथून पुढच्या पोलीस कोठडीत नेमकं काय-काय घडेल? तर आतापर्यंत आपण बघितलं तर चेतन चौधरीच्या कुटुंबियांपैकी अगदी काही मोजक्या लोकांची आतापर्यंत चौकशी झाली आहे. सियाच्या कुटुंबातल्या बऱ्याचशा लोकांची झाली आहे. तिच्या जवळच्या अनेक लोकांची झाली आहे. चेतन चौधरीच्या बाबतीतली बरीचशी चौकशी अजूनही बाकी आहे. चेतनला लोहगडावरती नेऊन रिक्रिएशन करायचंय, ते सुद्धा बाकी आहे. आता हे सगळं एका बाजूला घडत असताना दुसरीकडे आणखीन एक मोठा अँगल या प्रकरणात समोर आला. तो अँगल असा, की या प्रकरणामध्ये असं म्हटलं जातंय, की हे जे काही सिया गोयलने हत्याकांड केलं, ते केवळ तिला केतनसोबत लग्न करायचं नव्हतं, म्हणून तिनं केलेलं नाही, तर याला आणखी एक आर्थिक बाजू सुद्धा आहे. असं म्हटलं जातंय, की सिया गोयल हिनं चेतन चौधरी चा बिझनेस सेट व्हावा किंवा चेतन चौधरीला काही पैशांची गरज होती म्हणून तिनं केतनकडून शॉपिंगच्या नावाखाली तब्बल 1 कोटी रुपये उकळलेले होते. 1 कोटी ही किती मोठी अमाउंट आहे हे आपण समजू शकतो. पण एकंदरीत या दोन्ही कुटुंबांचं बॅकग्राऊंड जर पाहिलं अग्रवाल किंवा गोयल दोघांचंही पाहिलं तर यांच्यासाठी 1 कोटी म्हणजे फार तशी काही मोठी अमाउंट नाहीये. पण असं म्हटलं जातंय की या सिया गोयलनं आरोपी चेतन चौधरीला देण्यासाठी म्हणून केतनकडून काही पैसे घेतले होते. 1 कोटी रुपये घेतले होते. हे पैसे घेताना तिनं असं सांगितलेलं होतं, की लग्नासाठीची काही शॉपिंग मला करायची आहे. त्यासाठी तू पैसे दे असं म्हणून तिने हे पैसे घेतले. पण त्याचं तिनं शॉपिंग केलंच नाही. तिने हे पैसे थेटपणे चेतन चौधरीला दिले आणि या चेतननं याच पैशांच्या माध्यमातून तो त्याचा एक बिझनेस करणार होता काहीतरी आणि तो बिझनेस सेट होण्यासाठी त्याला आणखी 2-3 वर्ष द्यावे लागतील. 2-3 वर्षांच्या नंतर हा सगळा बिझनेस जो आहे तो त्याचा सेटल होईल आणि त्यानंतर तो सियाशी लग्न करेल असं त्यानं प्रॉमिस केलेलं होतं किंवा असं त्या दोघांमध्ये चर्चा वगैरे झालेली होती. असा एक वेगळा अँगल या सगळ्यात समोर आलाय. त्यामुळे आर्थिक सुद्धा बाब या सगळ्यामध्ये आता उघड होतीये. तर खरंच अशा पद्धतीनं केतननं सियाला 1 कोटी रुपये दिले होते का? जर ते दिले असतील तर आत्तापर्यंत दोन्ही कुटुंबांकडून तशी कुठलीच माहिती समोर आली नाही. याचा अर्थ दोन्ही फॅमिलीजला अंधारात ठेवून केतननी हे पैसे दिले का? किंवा सियानं पैसे घेतले का? हे सुद्धा पाहावं लागणार आहे. जर इतकी मोठी रक्कम ट्रान्सफर झाली असेल, तर ऑनलाईन त्याचं कुठेतरी काहीतरी ट्रान्झॅक्शन असेल किंवा बँकेच्या डिटेल्समध्ये तसं काहीतरी मिळू शकतं. मग हे पैसे तिनं एकरकमी घेतले, की टप्प्या-टप्प्यात घेतलेले होते. तिने घेऊन ते तिच्याचकडे आत्तापर्यंत ठेवले होते, की खरंच तिने हे पैसे चेतनला दिले होते. या सगळ्याचा सुद्धा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे. त्यामुळे पुढच्या या 3 जुलैपर्यंतच्या कोठडीमध्ये पोलिसांना बऱ्याच अशा गोष्टी आहेत, ज्या करणं भाग आहे आणि ज्या कराव्या लागणार आहेत. ज्याच्याच आधारावरती जसं आज कोर्टामध्ये आरोपीच्या वकिलांकडून म्हणण्यात आलंय, की हा खरंच खून म्हणायचा का? जर केवळ या प्रकरणामध्ये केतनचे आई-वडील म्हणतात, की त्याचा खून झाला, म्हणून आपण असं धरून चालायचं का, की हा खून आहे? तर आता हा खूनच आहे हे सिद्ध करण्यासाठी म्हणून सरकारी वकिलांना सुद्धा, पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा या सगळ्यामधले पुरावे जमवावे लागणार आहेत आणि सरकारी वकिलांना ते योग्य पद्धतीनं कोर्टाच्या पुढे मांडावे सुद्धा लागणार आहेत. त्यामुळे आता इथून पुढच्या ही जी काही पोलीस कोठडी मिळालेली आहे, या पोलीस कोठडीमध्ये पोलीस आणखीन काय-काय नेमकं नवीन शोधून काढतात. कारण या प्रकरणात जर आपण पाहिलं तर दररोज दिवसाला 3-4 नवनवीन मोठमोठे अपडेट्स येतायत. त्यामुळे अशाच पद्धतीनं पोलीस आणखीन 3 जुलैपर्यंत नेमकं काय-काय शोधून काढतात, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यानंतर खरं तर या केसमध्ये आणखी जास्त पोलीस जेव्हा खोलवर तपास करतील, त्यावेळेस आणखी वेगवेगळे मुद्दे कदाचित या सगळ्यामधून बाहेर येऊ शकतात. या सगळ्यामध्ये दोघांच्या मित्र-मैत्रिणींचे अजूनही जबाब घेणं बाकी आहे, त्यांची चौकशी बाकी आहे किंवा घरातले काही कामगार असतील, नोकर वर्ग असेल, यांना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात. त्यांचे जबाब घेणं जर गरजेचं वाटलं, तर त्यांचेही जबाब घेतले जातील. त्याचबरोबर आज जेव्हा चेतन चौधरीचे कुटुंबीय हे पोलीस ठाण्यामधून बाहेर पडत होते किंवा कोर्टातनं बाहेर पडत होते, त्यावेळेस चेतन चौधरीच्या वडिलांकडून असं म्हटलं गेलं, की "आम्ही तर सियाला ओळखतच नाही. आमच्या मुलाचा या सगळ्याशी संबंधच नाही." असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग हे सगळं कितपत खरं आहे? सियाचे आणि चेतनचे संबंध खरंच
चेतनच्या कुटुंबियांना माहित नव्हते का? हा सुद्धा तपास करणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे एकंदरीत काय, की चेतनचं कुटुंब पूर्णपणे सियाला ओळखायला सुद्धा नकार देतंय. दुसरीकडे सियाचं कुटुंब हे चेतनला ओळखत होतं, पण केवळ तो सियाचा मित्र आहे एवढंच त्यांना माहिती होतं. तिसरीकडे असंही म्हटलं जातंय, की या दोघांनी एका गडावरती रंगीत तालीम केलेली होती, केतनला कशा पद्धतीने ढकलायची याची. तर दुसरीकडे चेतनचे कुटुंबीय हे सगळे डिनाय करताना पाहायला मिळतात. त्यामुळे एकंदरीत आपण पाहिलं तर या केसमध्ये अनेक मोठी आव्हानं पोलिसांसमोर आहेत. प्रत्यक्षदर्शी नाहीयेत, सीसीटीव्ही नाहीयेत. ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी खूप लांबचे सीसीटीव्ही आहेत. म्हणजे पायथ्याचे वगैरे थेटपणे सीसीटीव्ही आहेत. त्यामुळे अशा पद्धतीची जेव्हा एखादी केस असते, ज्यात प्रत्यक्षदर्शी नसतो, त्यामध्ये लास्ट सीन टुगेदर हे पाहिलं जातं, की शेवटचा मयत व्यक्ती कुणाबरोबर दिसला होता, तर तो याच सियासोबत दिसला होता. आणि दुसरीकडे आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे वस्तुनिष्ठ पुरावे. वस्तुनिष्ठ पुरावे सादर करावे लागतात, जबाब काही महत्त्वाचे सादर करावे लागतात आणि त्यानंतर ही केस मजबूतपणे, स्ट्रॉंगपणे कोर्टाच्या समोर उभी राहू शकते. यासाठी पोलिसांना या सगळ्यामध्ये अतिशय आव्हानात्मक सगळी भूमिका असणार आहे त्यांची, की त्यांना हे सगळे पुरावे नीट पद्धतीनं गोळा करावे लागणार आहेत. साक्षीदार काही गोळा करावे लागतील आणि या साक्षीदारांनी त्यांची साक्ष फिरवू नये यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे आता इथून पुढे पोलिसांच्या या 3 दिवसां 3 जुलैपर्यंतची जी काही पोलीस कोठडी मिळालेली आहे, या पोलीस कोठडीमध्ये पोलीस आणखीन काय-काय या दोघांकडून काढून घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे आत्तापर्यंत नेमका धक्का कुणी दिला, या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये. चेतनने धक्का दिला होता, की सियानं धक्का दिला होता, की दोघांनी मिळून धक्का दिला? हे सगळं सुद्धा पोलिसांच्या तपासात ऑन रेकॉर्ड अजूनपर्यंत कबुली याची आलेलीच नाहीये. त्यामुळे ती कबुली येणं सुद्धा गरजेचं आहे. या सगळ्यासाठीचाच तपास पुढच्या 3 जुलैपर्यंत पोलीस करताना पाहायला मिळतील. या तपासामधून आणखीन काय-काय समोर येतंय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि या बाबतीतल्या सगळ्याच ताज्या अपडेट्स टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.